हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आरतीच रेसिपी ह्या चॅनलमध्ये. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा. तर आज बनवणार आहे वांग्याची रस्साभाजी. तर वांग्याचं मस्त असे 4 वांगी घेतलेले आहेत. तर रस्साभाजी करायची, तर आपण कालवण पण म्हणतो त्याला. तर असे मी हे काढून घेते काटे वांग्यांचे, आणि वांग्यांचे 4 फोडी करून त्यात काटे कीड वगैरे आहे का हे पाहायचे. तर वांगी मस्त अशी ताजी आणि गावरान होती. तर मी ही वांगी मस्त अशी कापून व्यवस्थित घेतलेली आहे, आणि कापली का लगेच पाण्यात ठेवायची, म्हणजे ते काळी पडत नाहीत. मला वांग्याचं कालवण फारच आवडतं खायला, आणि मस्त पण लागते. कसं पण वांगी केलं का भारीच लागतं. तर त्यासाठी मी आता शेंगदाणे भाजून घेते. त्यासाठी गॅस चालू केलं आहे. शेंगदाणे टाकायचे, आणि शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजायचे आहेत. मोठ्या गॅसवर भाजायचे नाही, तर मग ते भाजले जात नाहीत. थोडंसं स्लो गॅस करूनच भाजायचे, ते आतपर्यंत भाजले जातात, आणि मस्त असे कालवण पण चांगलं होतं त्याचं. आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजायला लागतात. तर मी इथे खोबऱ्याचे काप पण टाकलेले आहेत, थोडेसे खोबरं आणि शेंगदाणे असं मिळून मी रस्सा करणार आहे वांग्याचा. तर मी बारीक गॅसवर शेंगदाणे आणि खोबरं दोन्ही पण लाल सर भाजून घेते. शेंगदाणे आता इथे भाजून झाले आहेत, तर मी आता गॅस बंद करून ते काढून घेते. तर ह्याच्यात टाकायला कोथिंबीर नव्हती, मग मी शेंगदाणे आणि खोबऱ्याचंच वाटण करून घेतलेलं आहे, आणि त्यात लसूण पण टाकलेलं आहे. तर शॉर्टकटमध्ये आपली वांग्याची भाजी होणार आहे आता इथे. तर मी एक टमाटा घेतला बारकासा, आणि कांदा घेतला आहे. हा कट करून घ्यायचा आहे टमाटा आणि कांदा पण कापून घ्यायचा. कांदा कापते, त्यानंतर लसूण घ्यायचं आहे आपल्याला. तर लसूण हे वाटण्यासाठी मी टाकून घेते मिक्सरच्या भांड्यात, आणि थोडासा 4-5 कांड्या लसणाच्या पाकळ्या टाकते, त्याच्यात धुवून टाकते, आणि आता हे वाटून घ्यायचं आहे. तर मी पातेले ठेवले गॅसवरती, आणि त्यात 2 पळ्या तेल टाकणार आहे, आणि मग त्यात मोहरीची फोडणी द्यायची. तर मोहरीला जरा तडतडू द्यायचे. मोहरी तडतडली तर मग त्याच्यात लगेच जिरे टाकायचे. मोहरी तडतडल्यावर जिरे टाकायचे त्याच्यामध्ये. ते जिरे टाकून घ्यायचे. तर टमाटा कांदा लाल होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर मी बारीक गॅसवर टमाटा कांदा लाल होऊन दिला आहे. आता मी त्याच्यावर टाकणार आहे वांगे. तर वांग्यात मीठ भरून टाकायचं, म्हणजे वांगे आळणे लागत नाही, आणि मीठ टाकले का वांग्याला चव पण येते. तर आता हे मी जरा तेलात फ्राय करून घेते वांगी. त्यानंतर आता मी हळद टाकते, धने पावडर, कांदा मसाला, आणि घरातला आपला लाल तिखट मसाला केलेला असतो तो. तर आता सगळे मसाले टाकले आहे मी. थोडं परतते, आणि ते लगेच शेंगदाणे खोबऱ्याचं वाटण केलेलं टाकून दिले. मीठ पण टाकून दिले जेवढं लागतं तेवढं. तर मस्तपैकी तरी आली आहे कालवणाला. तर हे अजून थोड्या वेळ तेल सुटोपर्यंत भाजून घ्यायचे, आणि मग आता पाणी ओतताना जेवढी भाजी लागते तेवढं पाणी ओतून घ्यायचं, रस्सा आपल्याला जेवढा पाहिजे त्यासाठी. आता इथे मी 4 वांग्याचं कालवण केलेलं आहे. तर आता हे शिजवायला त्याच्यावर ताट ठेवायचे, आणि 5-6 मिनटं शिजवून द्यायचे मिडियम गॅसवर. वांगी मस्तपैकी शिजतात.
तर मी हे ताट ठेवलं आहे त्याच्यावर झाकून. आणि वांगी आपल्याला आता 5-6 मिनटासाठी शिजवून द्यायचे आहेत. तर वांगी आपली मस्त अशी शिजतात. जास्त पण नाही शिजवायची आणि कच्ची पण नाही ठेवायची. मीडियम शिजवली का चांगले लागतात. तर कुणाला पण व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन येईल. तर आता भाजी बनती आहे. तर तोपर्यंत मी मीठ मळून घेतले आणि चपात्या करणार होते दुपारच्या जेवणासाठी. तर भाताबरोबर किंवा चपातीबरोबर वांग्याची भाजी मस्त अशी लागते. तर आता इथं उकळलेलं आहे वांगी, अजून शिजली नाहीत. रस्सा पण पातळ आहे तर अजून थोड्या वेळ शिजवायचे आहेत. तर अजून 5-6 मिनटं तरी शिजवायला लागतील. तर वांग्याचा रस्सा जरा घट्ट झाला आहे तर आणि वांगी पण शिजायला आलीत. तर वांगी शिजलेली आहेत. आता मी गॅस बंद केला आणि वांगी शिजून 7-8 मिनटात शिजतात वांगी. तर गॅस बंद केला आणि आता मी ताटामध्ये घेणार आहे. कालवण टाकून सर्व करून तुम्हाला दाखवणार आहे. तर छोट्या प्लेटीत घेते. तर भाजी कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर अशी झटपट होणारी वांग्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर इथं 2 वांगी घेते. भाकरी बरोबर तर मस्तच लागते वांग्याचं कालवण. आणि तरी पण आलेली आहे कालवणाला. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.